हे सत्यत्वे भरले बुडके नेले नोटांचे 30,000ची त्यांची किंमत नकळे बाबांस कैसे अवगत श्रम संपादित जाता वित्त बसलो मी रडत अहर्निश शोध लाविता थकली मती नकळे कैशी करावी गती 15 दिवस चिंतावरती पडलो निर्गती लागेना एके दिवशी ओटीवर बसलो असता अति दिलगीर वाटेने चालला एक फकीर सवाल करीत करीत पाहुनी मज खिन्न वदन फकीर पुसे खेदाचे कारण मग मी करिता सात्यंत निवेदन सांगे निवारण तो मज कोपरगाव तालुक्यास शिर्डी नामक एका गावास करी साई अवलिया वास करी तयास तू नवस आवड तुझी जयावर तयाचे सेवन वर्ज कर दर्शन तुमचे होई तोवर वर्जिले साचार वदतया ऐसे मज फकीरे कथिता अन्न वर्जिले क्षण न लागता वदलो बाबा चोरी मिळता दर्शन होता सेविनते पुढे एकची 15वडा गेला नकळे काय आले मनाला ब्राह्मण आपण होऊनी आला ठेवा दिधला मज माझा म्हणे माझी बुद्धी चळली देणे ही ऐसी कृती घडली आता पायी डोई ठेविली क्षमा मी केली ऐसे वदा असो पुढे झाले गोड साई दर्शनी उदेली आवड तेही आज पुरविले कोड धन्य ही जोड भाग्याची असता खिन्न दुःखी संकटी बसलो असता आपुले ओटी आला जो मम सांत्वनासाठी पुनरपि भेटीन तयाची जया माझी कळकळ पोटी जेणे कथिली साईंची गोठी जेणे दाविली शिरडी बोटी पुनरपि भेटीन तयाची जयाची मज अवचित गाठी सवाल घालीत आला जो वाक्पुटी नवस करवून गेला शेवटी पुनरपि भेटीन तयाची तोच फकीर वाटे साचा साईच हा अवलिया तुमचा लाभ आम्हा निज दर्शनाचा द्यावया लाचावला स्वये कोणी काही घेऊ लाचावती मज या दर्शनी इच्छा ही नव्हती फकीर आरंभी करी प्रवृत्ती वित्त प्राप्ती प्रीत्यर्थ तेही वित्त जयाच्या नवसे प्राप्त झाले अप्रयासे तो काय माझ्या या पस्तीसे लाचावे ऐसे न घडेच उलट आम्ही अज्ञान नर आम्हा करावया परमार्थ तत्पर आमुच्या कल्याणी झटे निरंतर आणि वाटेवर यामिषे एतदर्थची हा अवतार ना तो आम्ही अभक्त पामर होता कैचा हा भवपार करा की विचार स्वस्थपणे असो चोरी मिळाल्यावर झाला मज जो हर्ष फार परिणामी पडला नवसाचा विसर मोह दुर्धर वित्ताचा पुढे पहा एक दिवस असता गुलाब्याचे बाजूस स्वप्नी पाहिले मी साईंस तैसाच शिर्डीस निघालो समर्थे कथिला निज प्रवास मनाई नावेत चढावयास शिपायाने करिता प्रयास चुकला सायास ते सत्य या तो सर्व माझ्या अडचणी पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी खरेच एक शिपाई कोणी करी मनधरणी मजसाठी तेव्हाच नावेचा अधिकारी आरंभी जरी मज धिक्कारी देऊनी मज वाव नावेवरी केले आभारी मज तेणे शिपाई ही अगदी अनोळखी म्हणे यांची माझी ओळखी म्हणून आम्हा कोणी न रोखी बैसलो सुखी नावेत ऐसी ही नावेची वार्ता तैशीच ती शिपायाची कथा आम्हा संबंधे घडली असता घेती निजमाथा साई हे पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती कुंठित होते माझी मती वाटे मज इत्थंभूत जगती भरले असती हे साई नाही अणुरेणू पुरती जागा ययांच्या वीण रीती आम्हास जैसी दिधली प्रचिती इतराही देतील तैशीच आम्ही कोण वास्तव्य कोठे एवढे आमुचे भाग्य मोठे ओढून आम्हास नेटे पाटे आणिले वाटेवर हे ऐसे काय आम्ही नवस करावा काय आमुचा ठेवा चोरावा काय नवस फेडीचा नवलावा ठेवा ही मिळावा आयता काय आमुचे भाग्य गहन
नाही जयाचे पूर्वी दर्शन, नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत वर्षानुवर्षे जे जे विनटत, जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जयांसंगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले, जेवले पहुडले रागे जले, भाग्यागळे ते सर्व. काहीही न घडता आम्हा हाती, इतुके आम्हा जै कळवळती. तुम्हा तेही नित्य संगती, भाग्यस्थिती धन्य तुमची. वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती, धारण करवूनी मनुष्याकृती. तुम्हीच परम भाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत. अनंत पुण्याईच्या कोडी, तेने आम्हा लाधली शिरडी. वाटे श्री साईंच्या दर्शन परवडी, करावी कुरवंडी सर्वस्वी. साई सज्जन स्वये अवतार, महावैष्णवसा आचार. ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी. असो आमुची ही पुण्याई, म्हणून भेटे ही मशीद आई. नवस आमुचे फेडून घेई, दर्शन देई सवेच. आम्हा हाच आमुचा दत्त, येणेची आज्ञा पिले ते व्रत. येणेची आम्हा बैसविले नावेत, दर्शना शिर्डीत आणिले. ऐसी सर्व व्यापकतेची, निज सर्वांतर्यामित्वाची. दिधली साईंनी जाणीवसाची, साक्षीत्वाची सर्वत्र. पाहोनिया सस्मित मुख, झाले मनी परम सुख. प्रपंची विसरे प्रपंच दुःख, न समाये हरिख परमार्थी. होणार होवो प्रारब्ध गती, ऐशी भावी निश्चितमती. साई चरणी अखंड प्रीती, राहो ही मूर्ती नित्यनयनी. अगाध अगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला. वाटे तुम्हावरुनी दयाळा, ओवाळावा हा देह. असो आता ऐका कथांतर, सावधान होऊनी क्षणभर. साई मुखी वदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख. सखाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर. पुत्र संताना लागी आतुर, पातले कलत्र शिर्डीस. साई बाबा संत पवित्र, ऐकूनी त्यांचे अगाध चरित्र. सवे घेऊनी सापत्न पुत्र, आली सत्पात्र दर्शन. 27 वर्षे न्हाता, गेली परीन संतान वार्ता. थकली देवदेवी नवसिता, निराश चित्ता जाहली. असो ऐसी ती सुवासिनी, हेतू धरूनी बाबांचे दर्शनी. आली ऐसी शिरडी लागुनी, विचार मनी उद्भवला. बाबा सदा भक्तजन वेष्टित, कैसे मज सापडती निवांत. कैसे कथिजेल माझे हृदगत, म्हणून सचिंत जाहली. उघडी मशीद उघडे अंगण, बाबांभोवती सदा भक्तगण. कैसा मिळेल निवांत क्षण, आर्त निवेदन भावया. ती आणि तिचा सुत, नाम जयाचे विश्वनाथ. राहिले 2 महिनेपर्यंत, सेवा करीत बाबांची. एकदा माधवरावा विनवणी, विश्वनाथ अथवा कोणी. बाबांपाशी नाही पाहुनी, करीती कामिनी ती परिसा. तुम्ही तरी पाहुनी अवसर, माझिया मनीचे हे हार्द. पाहुनी बाबा शांत स्थिर, घाला की कानावर तयांचे. तेही जेव्हा असती एकले, नाही भक्त परिवारे वेढिले. तेव्हाच की हे सांगा वहिले, कोणीन ऐकिले जाय ऐसे. माधवराव प्रत्युत्तर करीती, मशीद ही तो कधी न रीती. कोणी ना कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी. साईंचा हा दरबार खुला, येथे मज्जाव नाही कुणाला. तथापि ठेवितो सांगूनी तुझला, आणखी खुलासा हा ध्यानी. प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम. अंती तोच देईल आराम, चिंतेचा उपशम होईल. तू मात्र बैस घेऊन हाती, नारळ एक आणि उदबत्ती. सभामंडपी दगडावरती, बाबा जेवू बैसती तै. मग मी भोजन झाली आवरती, पाहीन जेव्हा आनंदित वृत्ती. कुणावीन की तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा. असो ऐसे करिता करिता, प्राप्त घडीचा योग येता.
एकदा साईंचे भोजन उरकता पातली अवचिता ती संधी साई आपुले हस्त धुता माधवराव वस्त्राने पुसता आनंद वृत्ती मध्ये असता ते काय करितात पहावे प्रेमोल्हासे माधवरावांचा बाबा तव घेती गालगुच्चा ऐसिये संधीचा देवभक्तांचा संवाद वाचा प्रेमाचा माधवराव विनय संपन्न परी रागाचा आव दावून विनोदे म्हणती बाबा लागून हे काय लक्षण बरे का न लगे ऐसा देव खट्याळ गालगुच्चे जो घेई प्रबळ आम्ही काय तुझे ओशाळ सलगीचे फळ हे काय तव बाबा प्रत्युत्तर देत कधी अवघ्या 72 पिढीत लाविला रे म्या तुझ हात असे का स्मरत पहा बरे तव बोलती माधवराव आम्हा पाहिजे ऐसा देव देईल जो भुके सदैव मिठाई अभिनव खावया न लगे आम्हा तुझा मान अथवा स्वर्गलोकीचे विमान जागो तुझिये पायी इमान हितुकेची दान देई मज तव बाबा लागले बोलो एतदर्थची मी येथे आलो तुम्हास खाऊ घालू लागलो लागला लोलो मज तुमचा हितुके होता कठड्यापाशी बाबा बैसता निजासनासी माधवराव करिता खुणेसी बाई निज कार्यासी सावध खूण होताच तात्काळ उठली लगबगीने पायऱ्या चढली बाबांची या सन्मुख आली नम्र झाली सविनय तात्काळ चरणी अर्पिले श्रीफळ वंदिले मग चरण कमळ बाबांनी निज हस्ते तो नारळ हाणितला सबळ कठड्यावरी म्हणती श्यामा हा काय म्हणतो नारळ फार चिरे गुडगुडतो श्यामा मग ती संधी साधतो काय वदतो बाबांस माझी ये पोटी असेच गुडगुडो बाई ही मनी म्हणे ते घडो अखंड मन तव चरणी जडो कोडे उलगडो तियेचे पाही तिजकडे कृपादृष्टी टाकतो नारळ तिचे ओटी तुझिया आशीर्वादे पोटी बेटा बेटी उपजोत तव बाबा तया वदती काय नारळे पोरे होती ऐशा कैशा वेड्या समजुती चळले वाटती जनलोक श्यामावदे आहे ठाऊक तुझिया बोलाचे कौतुक लेंडार मागे लागेल आपसुख ऐसा अमोलिक बोल तुझा परी तू सांप्रत धरिशी भेद नेदिशी खरा आशीर्वाद उगाच घालीत बैससी वाद नारळ प्रसाद देई तिस नारळ फोड बाबा वदत श्यामावदे टाक पदरात ऐसी बरीच होता हुज्जत हारीस येत तव बाबा म्हणती होईल जारे पोर श्यामा म्हणे कधी दे उत्तर वदता 12 महिन्यांनंतर नारळ ताडकर फोडिला अर्धभाग दोघी सेविला अर्ध राहिला बाई ते दिधला माधवराव वदे बाईला माझी या बोला तू साक्षी बाई तुझ आजपासून 12 महिने नव्हता पूर्ण जाहले नाही पोटी संतान काय मी करीन ते परिस ऐसाच नारळ डोकीत घालून या देवाला मशिदीमधून मी नजरी लावी काढून तरी न म्हणवीन माधव ऐसा देव न मशिदीत ठेवू देणार वदतो खचित येईल वेळी याची प्रचित निर्धार निश्चित हा मान ऐसे मिळता आश्वासन बाई मनी सुखायमान पायी घालोनी लोटांगण गेली स्वस्थ मन निजग्रामा पाहुनी श्यामा नित्यांकित रक्षावे भक्त मनोगत साई प्रेमरज्जु नियंत्रित आलान किंचित कोपतया खरे कराया भक्तवचन प्रणतपाळ करुणाघन साई दयाळ भक्ताश्वासन लढिवाळपण पुरवीत श्यामा आपुला लाडका भक्त लढिवाळ नेणे युक्तायुक्त संत भक्त संकल्प पुरवीत हेच निजव्रत तयाचे असो भरता 12 मास कृत निर्धार नेला तडीस 3 महिने होता बोलास पातले गर्भास संतान भाग्ये जाहली पुत्रवती 5 महिन्यांचे बाळ संगती घेऊन आली शिर्डी प्रती पती समवेती दर्शना पतीनेही आनंदोनी साई समर्थ चरण वंदोनी पायी 500 रुपये अर्पुनी
कृतज्ञ निजमनी जाहला बाबांचा वारू श्यामकर्ण तयाचे सांप्रत वसती स्थान तयाच्या भिंती घेतल्या बांधून उपये लावून हेच पुढे म्हणून ऐसा साई ध्यावा साई स्मरावा साई चिंतावा हाच हेमाडा निज विसावा करीन धावा धाव कुठे निजनाभीत असता जवादी इमर्थ भ्रमावे बिदोबिदी अखंड विनटत साईपदी हेमाड निरवधी सुखला हे पुढील अध्याय याहूनी रसाळ कैसे बाबांसी भक्त प्रेमळ मशिदीतून चावडी जवळ मिरवीत सकळ आनंदे तैसीच बाबांच्या हंडीची कथा प्रसाददान विनोद वार्ता पुढील अध्यायी परिसिजय श्रोता चढेल उल्हासता श्रवणास स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साई सर्वव्यापकता तदाशीर्वचन साफल्यता नाम षट्त्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथ। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथ। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथ। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथ। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथ। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथ। ओम
साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साई ॐ श्री